धन्यवाद जयेश सर, अतिशय सुंदर आवाज आपण ऐकताय या स्पर्धेमध्ये. आपण बघत आहात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन केलं गेलं आहे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाच्या माध्यमातून. आणि जागमाता गावदेवी चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, मायबापांचं, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल देवा जाधव हा गोलंदाच्या मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे प्रशांत. अप्रतिम बॉल आहे, सुंदर बॉल आहे. जसा चेंडू पडलाय तसा थोडासा बाउन्स झालाय आणि हीच खासियत आहे देवा जाधव याची. लांबवर उंचपुरा असा गोलंदाज आहे आणि थोडासा लांब रनअप आहे, जवळजवळ सर्कलच्या जवळ त्याचा रनअप आहे आणि तिथून तो धावून मात्र 15 ते 20 पावलांचा रनअप आहे, तिथून धावून तो गोलंदाजी नेहमीच करत असतो. दरम्यान इन टू द गॅप चेंडूला फेकून दिलाय, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मिळतात धावाचा आर फलंदाज प्रशांतला. काय फटका होता, जबरदस्त फटका. पुन्हा एकदा बाउन्स देण्याचं काम केलं होतं गोलंदाजाने, त्याच्यावरती हावी झालेत फलंदाज. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय, इन टू द गॅप. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी आपल्याला जाताना दिसलाय. अशीच काही फलंदाजी व्हायला हवी. दोन्ही संघ मजबूत बलाढ्य संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसल्यात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण बघताय. एका बाजूला राजावली हा संघ आहे तर एका बाजूने खार्डी हा संघ. एक वसई तालुक्यातील संघ आणि एक भिवंडी परिसरातील संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल देवा जाधवचा. काय वेगवान चेंडू, सुरेख बॉल आहे, गतीवरती स्वार. चेंडू पडल्यानंतर जणू काही अस्त्यांच्या वरून स्विंग आणि मिस होतोय. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघालाय आणि देवा ह्याच्यासाठी माहेर आहे. जसा फटका 4 धावांचा आला तसा लगेच डॉट बॉल चेंडू टाकलाय. देवीदास असं नाव आहे गोलंदाजाचं, मात्र देवा या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. आमचे जवळचे मित्र आहेत. पुढचा बॉल देवा या गोलंदाजाचा. अजून एक चांगला बॉल आहे, स्टॉप केले फक्त या चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फ्लंबल झाल्यात, एकामागे एक धावतायत क्षेत्ररक्षक. अखेरकार चेंडूला अडवण्यामागे यश मिळालंय. तत्पुरती मात्र बघता बघता 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. मात्र या वेळेला जर बघितलं तर 4 चेंडूमध्ये 7 धावा ह्या खर्च केल्या देवाने. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षणाचा जो काही दर्जा आहे तो मिळत नाहीये गोलंदाजाला. जसा बुडत्याला काडीचा आधार तसा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेचं आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, येस नो अँड. यावेळेला जर बघितलं धावचीची संधी निर्माण झाली, मात्र सुखरूपरित्या दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती मात्र कायम आहेत. 1 धाव जयेश या फलंदाजाला मिळालाय. 8 धावा धावफलकावरती. आता शेवटचा चेंडू एक शिल्लक असेल. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण बघता. एक लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका हवेमध्ये. चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फ्लंबल झाल्यात. झेल धरतीला दान केले गेले. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र जवळजवळ 1 2 3 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आल्यात. झेल सुटलाय आणि पहिलं षटक ही या ठिकाणी समाप्त झालाय. 1 षटकाच्या आता समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना आई मुरुदेवी राजावली बी या संघाची धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 9 अशी स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. तुकडे
धावसंख्या जर बघितली आपण तर 9 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत निलेश जाधव. आबू स्पोर्ट्स खार्डी या संघाचा विचार केला तर बऱ्याच वर्षापासून याही संघाचा दबदबा कायम राहिला आहे आणि आज त्यांनाही संधी आहे, मात्र संधीचं सोनं करावे लागेल. जसं म्हटलं जातं प्रयत्नांनी परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही आहे, म्हणून तर आज यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. थोडंसं व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती देण्याचा प्रयत्न केला, मात्र फलंदाज या चेंडूवरती फक्त तक धरून उभा होता आणि फक्त बघतच राहिला या चेंडूला. येतोय हा डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेला सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, एकदम खोलवर टप्पा या चेंडूचा. अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट बघायला मिळाले आहेत. निलेश जाधव बऱ्याच वर्षाचा असलेला अनुभवी खेळाडू आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान त्याच्या विरोधात ठोकलाय फलंदाजाने षटकार, बिग हिट, 6 धावा. दोन चेंडू निलेशच्या नावावरती राहिले, मात्र यावेळेस फलंदाज याच्या माध्यमातून आलाय हा शानदार आणि बहरदार असा षटकार. पुढे सरसावून स्टॉपेबल प्रॉमिसिंग शॉट खेळला गेलाय आणि 6 धावांसाठी या चेंडूला मात्र पाठवलं गेलंय. 6 धावांची संघाची धावसंख्या 15 या अंकावरती आता बघायला मिळत आहे. निलेश कुठेतरी नाराज राहील आता स्वतःवरती, कारण की 2 चेंडू चांगले हाताळले होते, मात्र त्यानंतर षटकार आलाय. प्रशांत वर्गना सुंदर फलंदाजी मात्र यावेळेला आपल्या संघासाठी करत असताना यावेळेला बघितलं वेगवान चेंडू, यस नो वेट, डेंजर झोन मध्ये प्रशांत, मात्र यावेळेला एसटी रक्षक हितेश त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून थोडीशी झाली चूक आणि बघता बघता 2 फलंदाजांनी एक धाव कंप्लीट केली गेले आणि या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली आता 16 या अंकावरती. पुढचा बॉल सामना करेल जयेश. अजून एक चांगला बॉल आहे. यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज निलेश, याला आपण बघू शकताय एक षटकार आल्याच्या नंतर कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे ह्याची त्याला जाणीव आहे आणि आतापर्यंत जर बघितले तर 5 चेंडूला त्याने रिलीज केल्यात आणि 7 धावा त्याने खर्च केल्यात. कमबॅक, महत्वाची जबाबदारी. सुरेख फटकाय, अप्रतिम, खोदून काढले चेंडूला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून साऊंड टॅक, बॉल चालाय स्ट्रेट, 6 धावांसाठी 6. देखी मुझसे सिटी बजे हाथ से ताली. धन्यवाद डीजे. सिटी कोणाची कधी वाजेल सांगता येत नाहीये. मैदानामध्ये क्रिकेट बघायला मिळतंय. ज्या वेळेला धावसंख्या झाल्या आतापर्यंत 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर निलेशला या षटकामध्ये मार पडलाय. या षटकामध्ये 13 धावा आल्या तब्बल आणि कुठेतरी खराब गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये तरी चांगल्या धावा होत्या, फक्त ना फक्त 7 धावा खर्च केल्या. मात्र त्यानंतर पुढे सरसावून जो फटका खेळलाय
जयेशच्या माध्यमातून अप्रतिम. असं वाटलं होतं की बघतच राहावा तो फटका. खूप लांबवर आणि उंचीही जास्त होती. 6 धावांसाठी त्या चेंडूला भिरकावून दिलं गेलं होतं. नवीन गोलंदाज मैदानाचे आतमध्ये उमेश भुरे, अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू आबू स्पोर्ट खार्डी या संघाचा. पहिलाच बॉल मात्र या वेळेला चेंडूला खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षकाला बरोबर निवडलंय फलंदाजाने आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम केलंय उमेश या गोलंदाजाने. आले आले मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर गांगुर्डे, अजून एक चांगला खेळाडू राजावली संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती यश उमेश भुरे या गोलंदाजाला मिळालं गेलंय. कारण की आतापर्यंत चांगली फलंदाजी होत होती. एका बाजूला प्रशांत या फलंदाजाने मात्र धुमाकूळ घातली होती. मात्र त्यानंतर आता ब्रेक थ्रू हा मिळवून दिला गेलाय. पुढचा बॉल उमेश या गोलंदाजाचा. हो या वेळेला खराब बॉल आहे, व्हाईट बॉल असणार आहे. उमेश याच्यासाठी पारितोषिक आहे, कॅश प्राइज असणार आहे. आदित्य तांगडी यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर मात्र 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पुढचा बॉल उमेश या गोलंदाजाचा. सुरेख बॉल आहे, अप्रतिम चेंडू. काय जबरदस्त चेंडू बघायला मिळालाय. वेगवान बॉल होता, थोडासा बाउन्स होता. जसा हा चेंडू किशोरला म्हणत गेलाय, जागते रहोचा आदेश देत गेलाय. परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी. पुढचा बॉल उमेश आतापर्यंत एक ब्रेक थ्रू मिळवून दिला. मात्र या वेळेला 6 धावा मिळतील नो डाऊट. काय जबरदस्त फटका मिडल ऑफ द बॅट केलाय आणि चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. जबरदस्त फटका 6 धाव्यांचा. थँक्यू सो मच डीजे. काय जबरदस्त फटका. थोडासा पुढे आला, एक पाय पुढे टाकला, बाउन्स होताच चेंडूवरती. यासाठी स्पेशल आहे उमेश. मात्र त्याला हे सांगितलं जात आहे की एक तुम्हारी तो एक हमारी. मोठा फटका आलाय किशोरच्या माध्यमातून. 6 धावा, धावसंख्या 29. याही वेळेला चकवा चेंडू टाकला गेलाय. मात्र या वेळेला ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे, त्या कारणास्तव पंचांनी हा वाईट घोषित केला गेलाय. 1 धाव मिळाली आणि धावसंख्या 30 धावा. आतापर्यंत चांगली रणनीती दिसलाय टीम राजावली या संघाची. मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला हवी तशी फलंदाजी होते. आतापर्यंत 30 धावा झाल्यात. षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय 3ऱ्या षटकातील. अजून एक मोठा फटका. क्या बात आहे किशोर गांगुर्डे. काय जबरदस्त फटकेबाजी, घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. विकेटच्या हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र आता इथे षटकारांची हॅट्रिक साध्य केली जाईल का? कारण की सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून 250 रुपये आहेत षटकारांच्या हॅट्रिक साठी आणि विकेटच्या हॅट्रिक साठी किंवा मग चौकारांच्या हॅट्रिक साठी. मात्र यावेळेला आपण बघितलं तर किशोर याच्याकडे आता संधी आहे. 2 षटकार खेचलेत लागोपाठ. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न.
बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बॅट दाखवत आहेत की ह्या पद्धतीचा माळा खेळायचा होता फटका, मात्र आडव्या बॅटीने हा फटका सजवायचा प्रयत्न केलाय. सरळ रेषेत जर या चेंडूला खेळलं असतं तर कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला असता. चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक या षटकातील. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उमेशलाही या षटकामध्ये मार पडताना दिसलाय. बॅटची कडा लिडिंग एज, निलेश आहे एसटी रक्षक, मात्र एकच धाव मिळेल यात काही शंका नाही आहे. आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळत आहे 37 धावा या धावफलकावरती राजावली या संघाच्या. घेऊया डीजे ब्रेक आणि ब्रेक मध्ये ऐकूया एक मधुर संगीत. आतापर्यंत तरी चांगली फलंदाजी झाली टीम आई मरुजीबे राजावली बी या संघाच्या माध्यमातून. 37 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः देवीदास देवा हा गोलंदाजाने मात्र प्रभावित केलं होतं. त्यांनी 9 धावा खर्च केल्या होता आणि त्यानंतर निलेश आले, निलेशने 13 धावा आणि आता उमेश याच्या षटकामध्ये 15 धावा येताना दिसल्यात. धावसंख्या 37 धावा. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी नरेश हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. ओ क्लीन बॉल झाल्यात. यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. परफेक्ट बोल्ट केलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. किशोर बॅक टू द आउट. छत्रपती शिवाजी महाराज की चला फलंदाज लवकर वेळ थोडासा कमी घ्यायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद. पहिल्या चेंडूवरती यश. ओ जबरदस्त प्रहार. चेंडू इट इज आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आल्या आल्या षटकार खेचलाय फलंदाज विनोदने. टिमक्याची जोडी गोडी रंगाने फुलाय, टिमक्याची जोडी गोडी रंगाने फुलाय. तुझी माझी जमल जोडी माझे वसायची राणी घर. तुझी माझी जमल जोडी माझे वसायची राणी घर. जबरदस्त फटका. ओव्हर पिच बॉल करून बसलेत गोलंदाज आणि त्याच्यावरती केलेला प्रहार हा 6 धाव्यांचा आपल्याला बघायला मिळाला आहे. 6 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र 43 या अंकावरती आपल्याला बघायला मिळते. त्रेचाळीस धावा आतापर्यंत आपण बघितल्यात आई मरुदेवी राजावली बी या संघाच्या. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, अडवण्यामध्ये यश मिळाले आहे. चेंडूला 1 बाउन्स पद्धतीने कलेक्ट केला गेलाय आणि तत्पुरती मात्र मिळाले फक्त 1 धाव. दुसरे धावेचा प्रयत्न आहे विनोदचा, मात्र नकारला गेलाय एका बाजूला जयेशनं. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 44 धावा या धावसंख्येवरती मात्र आपल्याला गणित बघायला मिळत आहे. पुढचा बॉल नरेश दळवी या गोलंदाजाचा. यावेळेला मोठा फटका आहे. सरळ रेषेत चेंडूला खेळलाय 6 धावांसाठी. काय जबरदस्त पुरेपूर ओव्हरपिच बॉल करतायत आणि ओव्हरपिच बॉल जर केले तर तुमचा हाल हा नक्कीच होणार आहे.
50 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. हॅट्रिक वरती आहे आता जयेश. बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, मात्र या वेळेला 2 धावा या निश्चित केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 52 या अंकावरती आता बघायला मिळत आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि सामना करेल हार्ड हिटर बॅट्समॅन मिस्टर जयेश भुयाल. लास्ट बॉल टू गो. सोडणार नाहीये. क्या बात आहे जयेश, जबरदस्त फटकेबाजी, गणागती प्रहार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर. 6 6 6 6 6 धाव्यांसाठी. क्या बात आहे. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर जर बघितली तर 4 षटकांमध्ये 58 धावा या बनवल्यात आणि 59 धावांचं हे आव्हान ठेवलं गेलं आहे आबू स्पोर्ट्स खार्डी या संघाच्या समोर. आजचा हाय स्कोर बघायला मिळाला आहे तो म्हणजे आई मरुदेवी राजवली बी या संघाच्या माध्यमातून. आणि जर प्रेक्षकांनी बाहेर जर झेल टिपला तर मात्र सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपये दिले जातील. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. मना बघूनशी हसलीस आज पोरी तुझ्या प्रेमात पडलोस. तुझ्या खरेली चाल तू दिसतास कमाल पोरी केलास मना बेहाल. पोरी माझे हृदयानं सजलीस आज जेव्हा मना बघूनशी हसलीस आज. माझ्या मनानं भरलीस आज पोरी तुझ्या प्रेमात पडलो राज. माझ्या बाजूशी गेलीस आज मना बघूनशी लाजलीस आज. माझ्या बाजूशी गेलीस बघूनशी लाजलीस नजरन रंगलीस आज. पोरी मना यकीन जायलंय आज की तू बी माझ्या प्रेमात पडलीस आज. मना यकीन जायलंय आज की तू बी माझ्या प्रेमात पडलीस आज. माझ्या मनानं भरलीस आज पोरी माझ्या हृदयानं सजलीस आज. माझ्या मनानं भरलीस आज पोरी तुझ्या प्रेमात पडलं राज. ना 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 राणी तुला बनवून ठेवीन लगीन तू माझ्याशी करशील का. या दुनियेचा आनंद सारा तुझ्याच हाती देईन हा. राणी तुला बनवून ठेवीन लगीन तू माझ्याशी करशील. खूप सुंदर संगीत. चला वेळ कमी खर्च करा मित्रांनो भावांनो. $59 धावांचा टार्गेट. क्या बात आहे. राजवली बी संघ फलंदाजी जबरदस्त राहिलाय, मात्र आता गोलंदाजी तुम्हाला साजेशी करावी लागेल आपल्या संघाला जर पुढे न्यायचं असेल. कारण की समोरचा संघ आबू स्पोर्ट्स खार्डी याही संघाला विसरून चालणार नाही आहे. कारण की एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा संघ आहे आणि ह्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र गोलंदाजी तुम्हाला साजेशी करावी लागेल. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण बघणार आहोत उमेश आणि एका बाजूला भीमसेन ज्याला आपण बघणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती भावेश हा गोलंदाज सज्ज झाला आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. म्हणजे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील. बाकी क्षेत्ररक्षकाची जी व्यूहरचना आहे ती 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज भावेश सज्ज झाला गोलंदाजीच्या मार्कवरती. सायकनकडे आपल्याला बघायला मिळणार आहे उमेश आणि नॉन सायकनकडे भीमसेन. उमेश भुरे ह्याच्याकडे लक्ष असतील. कारण की हा एक असा फलंदाज आहे की ज्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला चौकार किंवा मग षटकार तर मात्र काम 25 आहे. कारण की बऱ्याच वेळा या फलंदाजाला मी फलंदाजी करताना बघितलंय. एक हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून ओळखला जातोय आणि तोडफोड रोकटोक काम करण्यासाठी माहेर आहे. नॉन सायकनकडे भीमसेन.
दोन्हीही चांगले खेळाडू आहेत, मात्र जो खेळ चांगला करेल तो पुढे जाईल. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. पहिलाच बॉल. ओ हो क्या बॉल आहे, जबरदस्त बॉल. गोलंदाजाचा अखेरकार जर बघितला तर हात डोक्यावरती आले. पुढे टाकलेला बॉल. जर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित दृश्य काही वेगळं झालं असतं. मात्र सेन्सिबल क्रिकेट हा पहिल्या चेंडूवरती मात्र बघायला मिळाला आहे. मानवंदना देणारा बॉल. पुढचा बॉल भावेशचा. हो यावेळेस खेळून काढलाय, सरळ रेषेत चेंडूला खोदून काढला गेलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालाय, मात्र 2 धावा पूर्ण केल्याशिवाय दोन्ही फलंदाज राहणार नाही आहेत. चितेची वेगाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता मात्र 2 धावांवरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळत आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाजी सुंदर व्हायला लागल्या. आता राजवली संघाच्या माध्यमातून अशाच काही गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. मात्र उमेश याच्यासाठी पुढचा बॉल. सुरेख फटका, अप्रतिम बॉल. तेवढाच चांगला दर्जाचा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. इट्स अ ब्युटिफुल 6. मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या आणि सर्व व्हॉलेंटियर्स जे आहेत केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे, त्यांनीही मैदानाच्या बाहेरील ज्या सीमारेषेच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे. आता मैदानाच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू जायला सुरुवात झालाय, कारण की जबरदस्त फलंदाजी ही व्हायला आता सुरुवात झालाय अभि स्पोर्ट्स कार्डीच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र त्याच्याकडून झाले चुकी आणि चुकीला माफी नाही असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. एक चूक तुम्हाला कितपर्यंत महागात पडू शकते हे थोडेच वेळात तुम्हाला दिसून येईलच, यात काही शंका नाही. काय उमेश या चांगल्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडला गेलाय. धावसंख्या आता 9 या अंकावरती. आता लेफ्ट आर्म बॅट्समॅन ऑन द स्ट्राइक मिस्टर भीमसेन. अपेक्षा आकांक्षा दोन्ही खेळाडूंवरती. पुढचा बॉल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती बघायला मिळाल्यात. झेल ही कुठेतरी महागात पडेल, कारण की उमेश एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून मात्र तोडफोड फलंदाजी हे नक्की होईल. पुढचा बॉल गोलंदाजाचा. यावेळेला सुरेख फटका. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅट मधून आवाज आलाय टक करून. चेंडू थांबणार नाही आहे. 6 धावांसाठी षटकार. जसा चेंडू टाकलाय तसा चेंडूला मात्र भिरकावून दिला गेलाय. दोन्ही फलंदाज चांगले फलंदाजी आता करतायत. धावसंख्या जर बघितली तर 15 धावा. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र थोडासा मिस झालाय. डेफिनेटली हा चेंडू जर बघितला तर पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघालाय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी बाद झालेला नाही आहे. जमेची बाजू ही आहे आणि 15 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे 59 धावांचं आणि पहिल्याच षटकामध्ये आपण बघताय भावेश याच्या गोलंदाजीवरती 15 धावा या मोजल्यात दोन्ही फलंदाजांनी.
15 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी घाई करा, वेळ कमी खर्च करा. राजावली संघाला विनंती असेल प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर 15 ची सरासरी ही मेंटेन अद्यावत करावी लागेल, कारण की 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये तरी आलात 15 धावा. नवीन गोलंदाज उमेश वर्गना गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाला गेलाय. उमेश बुरे, इट इज अ बिग हिटर ऑफ आबू स्पोर्ट्स खार्डी टीम. अपेक्षा आहेत एक षटकार जरूर आलाय उमेशच्या माध्यमातून. मात्र आता उमेश वर्सेस उमेश, गोलंदाजी उमेश वर्गना आणि फलंदाज आपण बघताय उमेश बुरे. पॉवर प्लेचं बंधन आता समाप्त झालंय. 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला व्हाईट बॉल स्क्वेअर आपण जर बघितला तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. गोलंदाजीने रेफर केला गेलाय हा चेंडू आणि कॅप्टन स्वतः त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं गेलंय, रेफर केलं गेलंय या व्हाईट बॉल साठी. लक्षात घ्या, व्हाईट बॉल साठी प्रथमतः गोलंदाजाने कॅप्टनला सांगायचं आहे आणि कॅप्टन ज्या वेळेला रिव्ह्यू घेईल त्यावेळेला तुमचा रिव्ह्यू या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. Yes, it is a white ball. पुढचा बॉल गोलंदाजाचा. या वेळेला हलकीशी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून गेलाय थर्डमॅन या क्षेत्रामध्ये. दरम्यान त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे, एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकताना दिसेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या घरामध्ये. लेफ्ट आर्म राईट आर्म हे बॅट्समॅनचं कॉम्बिनेशन आहे आणि त्या कारणास्तव जर बघितलं तर वारंवार क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ती कुठेतरी चेंज करावी लागते. आता भीमसेन यानेही प्रभावित केलं गेलंय. एक षटकार त्याच्याही माध्यमातून आलाय. पुढचा बॉल गोलंदाजाचा उमेश. सुंदर फटका आहे, इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, निघून गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशीच काही तोडफोड केली होती प्रथमतः बॅटिंग करत असताना राजावली संघाने, मात्र आता त्यांना सांगितलं जातं स्वॅग से करेंगे आपका स्वागत. पुढचा बॉल या वेळेला थोडंसं बघितलं आपण डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय, चेंडू अडलाय, मात्र धाव ही पळून पूर्ण केली जाते. मिळेल फक्त एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे 24 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर बघितला आपण तर तीन चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 9. पुन्हा एकदा उमेश ऑन द स्ट्राइक. मोठा फटका मारण्याची संधी ही त्याच्याकडे आहेच आणि मारलाय. 6 धावांची मोहर या चेंडूवरती. इट्स अ बिग 6. सहा धावे निश्चित या संघाची धावसंख्या मात्र आता वेगाने पुढे सरकताना दिसते. जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. जशास तसं उत्तर देण्याचं काम केलंय आबू स्पोर्ट्स खार्डी या संघानं. काय जबरदस्त घणाघाती प्रहार. उमेश ऑन द फायर. आता बॅटीच्या मधून आगीचे गोळे बाहेर पडतायत. ओ या वेळेला बघा मान सन्मान चांगल्या चेंडूला इथे दिला जातोय.
धावचीची संधी आणि येस फलंदाज बाण. पहिला धक्का टीम आबू स्पोर्ट्स खार्डी या संघाला. भीमसेन धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाजाने. उमेश या गोलंदाजाने धावचीची संधी निर्माण झाली होती. घाई केली या दोन्ही फलंदाजांनी, मात्र कामना भोगायला लागलाय कारण की पहिला धक्का या ठिकाणी चांगली फलंदाजी होत होती दोघांच्या मध्ये, मात्र रनआउट या ठिकाणी होताना दिसलाय. शेवटचे एक बॉल शिल्लक आणि सामना करेल उमेश. ओहो या वेळेला क्लीन बोल्ट. उमेश जो महत्वाचा खेळाडू होता, महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडे अपेक्षा होत्या आपल्या संघाच्या, मात्र त्यालाही या ठिकाणी माघारी परतावा लागताय. षटक समाप्त झाले दुसरं. नवीन आलेला फलंदाज आहे देवीदास, मात्र आता याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. धावसंख्या जर बघितली आपण तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करत असताना 31 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती. आता धावांची गरज किती आहे आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. नवीन आलेला फलंदाज निलेश आणि देवीदास या 2 फलंदाजांवरती मोठी जबाबदारी आहे. 12 चेंडू 28 धावा. रफ अँड टफ मॅच, जबरदस्त मॅच बघायला मिळालाय. 12 चेंडू 28 धावा आपल्याला बघायला मिळतात. समोरच्या संघाला बनवायच्या आहेत आबू स्पोर्ट्स खार्डी या संघाला. प्रशांत ज्याने एक झेल सोडला होता, आता तोच गोलंदाजच्या मार्गवरती. ओहो या वेळेला जर बघितलं तर रेंजच्या बाहेर होता. अपील केली होती लेग बिफोरची, मात्र या वेळेला जर बघितलं तर लाईन ही जर बघितली तर बाहेर आहे आणि त्या कारणास्तव पंचांनी नॉट आउट म्हणून घोषित केला गेलाय. पहिलाच बॉल फुलटॉस होता, परफेक्टली पायावरती चेंडू आदळला गेलाय आणि देवा याच्याकडून अशा काही अपेक्षा नसतातच, मात्र या वेळेला आल्या मात्र स्ट्रगल करताना दिसलाय. पुढचा बॉल प्रशांतचा, या वेळेला सोडणार नाहीये. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला या चेंडूवरती. चेंडूला ऑन साइडला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. डीजे कृष्णा इन द मिक्स. आम्हाळे घसरल पाय ग, वै तुझं धोक्यात हाय ग. आम्हाळे घसरल पाय ग, वै तुझं धोक्यात हाय ग. ऐकून विषयीला लग्नाच्या पहिला थँक्यू सो मच डीजे. काय जबरदस्त फटका, फुलटॉस बॉल होता, पुरेपूर फायदा उचलला गेलाय 6 धावांसाठी. आणि धावसंख्या जर बघितली तर 37 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. आता मात्र यॉर्क केलाय, बरोबर पायाच्या मध्ये चेंडूला टाकलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आले, फ्लंबल झाले आणि चेंडूला उचलून अखेरकार फेकलं. तत्पुरती 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 39 या अंकावरती.
आता मात्र सामन्यामध्ये परतून आलाय अबू स्पोर्ट्स खार्डी हा संघ. सुंदर फटका आहे सरळ रेषेत. दिनेश आहेत मला वाटते त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मिळेल फक्त एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र 40 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत ऑन दी स्कोर. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा. निलेशाच्या माध्यमातून खेळलेला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं सरळ जास्त खेळण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा. मात्र एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर अप्रतिम दर्शवलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षणही झालंय. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 18 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 7. मोठा फटका हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. कॅच आउट. फलंदाज सुंदर झेल टिपली जाते आणि देवा बॅक टू द आउट. धक्का नंबर 3. नवीन फलंदाज गणेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलचीची संधी निर्माण झालाय आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. टीम अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाचा कुठेतरी सामन्यामध्ये परतून आला होता अबू स्पोर्ट्स खार्डी या संघ. मात्र आता स्थिती मैदानाच्या आतमध्ये अशी निर्माण झालाय की चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 18. 5 चेंडू 18 धावांची गरज. 3 मोठे फटके. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ. यावेळेला चांगला बॉल आहे. अप्रतिम चेंडू. व्हेरिएशन दाखवले आहे चेंडूवरती. पडल्यानंतर चेंडू स्विंग अँड मिस होतोय. निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राजावली या संघाच्या माध्यमातून झालेली दिसते. विनोद दलवी. प्रेमनाथ हा फलंदाज आहे आणि ह्याच्याकडून अपेक्षा आता आहेत. सुंदर बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. 18 धावांची गरज असताना 5 चेंडूंमध्ये त्याच्यामधील 2 चेंडू हे डॉट टाकले गेले आहेत आणि आता स्थिती निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 18 धावांची गरज. 3 मोठे बिग हिट. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र या वेळेला अजून एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट टाकले गेलेत. क्या बात आहे. अजूनपर्यंत जर बघितले तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. एकही धाव खर्च केली नाहीये आणि महत्वाचा विकेटही मिळालाय. मात्र आता 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर मात्र मिडन ओव्हर.
बॅटची कडा किशोर गांगुर्डे धावतायत, मात्र या वेळेला जर बघितलं आपण तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मेडन ओव्हर कदाचित झाली असती, मात्र एक धाव मिळाली आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक चेंडू 17 धाबांची गरज. पूर्णपणे सामन्यामध्ये जी होती पकड ती या ठिकाणी मजबूत केली गेले राजावली या संघाच्या माध्यमातून. आणि बघितलं तर फक्त औपचारिकता शिल्लक हे राहिली गेले आबू स्पोर्ट्स कार्डी या संघाची. एक चेंडू 17 धाबा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस अँड मिस. जास्त बॉल या षटकामध्ये डॉट आल्यात आणि सामना हा जिंकलाय ती टीम आहे आई मुरुदी बी स्पोर्ट्स राजावली बी. आणि त्यांचं करूया, त्यांना देऊया आपण कॉंग्रॅच्युलेशन. आणि पराभव स्वीकारावा लागलाय आबू स्पोर्ट्स खार्डी या संघाला. आज जर बघितली तर गोलंदाजी थोडीशी खराब राहिली गेली, त्या कारणास्तव जर बघितलं तर आपल्याला पराभव हा स्वीकारावा लागला गेलाय. आणि आता पुढची लढत आपण बघणार आहोत. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत असणार आहे. एका बाजूला टीम असणार आहे गायत्री माता ससूपाडा आणि त्यांच्या जोडीला असेल ती टीम म्हणजेच आई मरुदेवी राजावली बी या संघ. टॉस केला जाईल दोन संघांच्या मध्ये. 3 षटकांचा मॅच. टॉस करण्यासाठी विनंती करतोय एकनाथ दादा टबाले यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. लक्षात घ्या भावांनो 3 षटकांचा हा मॅच आहे आणि 3 षटकांसाठी